नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी वर्गातील पहिला चॅप्टर मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टमध्ये फर्स्ट चॅप्टर अभ्यासणार आहोत. अँड द नेम ऑफ चॅप्टर इज लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ अभ्यासत असताना हा आपण इयत्ता 9वीच्या वर्गालासुद्धा अभ्यासलेला आहे आणि यामध्ये आपण आता पुढे जातो आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी जो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचा कॉन्सेप्ट आहे तो आपण अगोदर बघूयात की या ठिकाणी लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं. तर या ठिकाणी आपण पहा, तर लिनियर याची डेफिनेशन कशी आहे. डेफिनेशन पहा कशी आहे ती. या ठिकाणी an equation which contains an equation which contains two variables and degree or the index of each term containing variable is 1 is called linear equation in two variables. यामध्ये आपण जर याचा अर्थ पाहिला तर एखादं असं समीकरण असतं, म्हणे काय असतं पहा. एक समीकरण असतं ज्या समीकरणामध्ये दोन व्हेरिएबल्स असतात. दोन व्हेरिएबल्स असतात पण ज्या पदामध्ये ते व्हेरिएबल्स असतात त्यांची जी डिग्री आहे ती किती असली पाहिजे, 1 प्रत्येक पदामधली. ठीक आहे. ज्या पदामध्ये चल असतो त्या चलाचा ची डिग्री जी म्हणजे कोटी जी पाहिजे असेल ते तिथे असली पाहिजे 2. दॅट इज कॉल्ड ॲज अ लिनियर. विद्यार्थी मित्रांनो, पॉलिनॉमियलचा कन्सेप्ट आपण अभ्यासत असताना पॉलिनॉमियलमध्ये आपण 3 प्रकारचे पॉलिनॉमियल्स त्या ठिकाणी सांगतो. डिपेंडिंग ऑन ऑर द बेस्ड ऑन इंडेक्स. इंडेक्सच्या बाबतीत आपण 3 आहे की नाही पॉलिनॉमियलचे टाईप्स आहेत. पॉलिनॉमियल्स पहा, देयर आर 3 टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. 3 टाइप्स डिपेंडिंग ऑन कशावरती अवलंबून असणार आहे. डिपेंडिंग ऑन इंडेक्स घातांकावरती अवलंबून असणारे पॉलिनॉमियलचे 3 प्रकार आहेत. आणि या 3 प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आपण लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतो. लिनियर पॉलिनॉमियल. आणि तोच इथं मुद्दा समजून घेण्याकरिता सोपा आहे. पॉलिनॉमियल व्हॉट इज लिनियर पॉलिनॉमियल, की ज्या पॉलिनॉमियलमध्ये इफ डिग्री ऑफ पॉलिनॉमियल is 1 then the polynomial is called linear polynomial. जर पॉलिनॉमियलची डिग्री ही 1 असेल तर त्याला आपण फॉर एक्झाम्पल x+5 हा पॉलिनॉमियल आहे. पी ऑफ एक्स हा कोणता आहे, याच्यामध्ये एक्सची डिग्री किती आहे, 1 आहे. आणि म्हणून याला या ठिकाणी याला आपण लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतो. काय म्हणतो, लिनियर पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलचा दुसरा टाईप डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ टर्म्स आपण सांगितलं आहे की हा बायनॉमियल येतो. हा बायनॉमियल येतो कशावरून येतो, टर्म्स किती आहेत त्याच्यावरनं. नाव वी आर डिफायनिंग टाईप ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन देअर इंडेक्स. त्याच्या घातांकावरती अवलंबून असणारा प्रकार आपण सांगतोय. बऱ्याच वेळेला असं होतं की विद्यार्थी काय म्हणतात की हा पॉलिनॉमियल आहे म्हणजे तुम्ही लिहिला आहे, पण हा काय आहे, binomial. Though it is a binomial, but that has been defined
अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ टर्म्स कंटेन इन दॅट पॉलिनॉमियल. त्या पॉलिनॉमियलमध्ये किती टर्म्स आहेत त्यावरून ते सांगितलं आहे, पण आपण सांगायला ते इंडेक्सवरनं. या पॉलिनॉमियलचा इंडेक्स किती आहे? 1 आहे, आणि त्यामुळं याला काय म्हणायचं असतं? लिनियर पॉलिनॉमियल. आणि हाच कन्सेप्ट, हाच धागा धरून आपल्याला हा कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा आहे. मग तो कसा सांगितला आहे? लिनियर शब्द आहे म्हणजे त्यामध्ये प्रत्येक जो व्हेरिएबल असो, आता दोन व्हेरिएबल, वी आर कन्सिडरिंग 2 व्हेरिएबल्स हिअर. 2 व्हेरिएबल्स आहेत, विच कंटेन्स हाऊ मेनी व्हेरिएबल्स? 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स झाले, सो दॅट इज इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. अँड नाव linear means degree or the highest power or the index of each term. ज्या टर्ममध्ये व्हेरिएबल येतो त्या टर्ममधल्या चलाचा घातांक हा किती असला पाहिजे? 1 असला पाहिजे. आणि ॲट दॅट टाइम वी कॅन से दॅट द इक्वेशन इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स बिकॉज इट कंटेन्स 2 व्हेरिएबल्स अँड द पॉवर ऑफ देम इज 1 ईच ऑफ देम. प्रत्येकाचा घातांक हा 1 आहे. सो दॅट इज वॉट लिनियर. तर हा कन्सेप्ट या ठिकाणी आपण लिनियर कन्सेप्ट सांगत असताना सांगतो. नाव इफ यू ऑब्झर्व इट्स जनरल फॉर्म ऑफ स्टँडर्ड और द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता उदाहरण दाखल द्यायचं झालं तर कसं येतं ते उदाहरण पहा. याचं उदाहरण कसं देऊ शकतो आपण? तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 2x + y = 9 हे एक समीकरण आहे. या समीकरणामध्ये इथं तुमच्याकडं बघायला मिळत असेल x आणि y 2 व्हेरिएबल्स आहेत आणि प्रत्येकाचा घातांक हा किती आहे? 1 आहे. काहीही लिहिला जात नाही म्हणजे किती असतो? 1 असतो. सो 2 व्हेरिएबल्स आहेत का? 2 कंडिशन्स याच्यामध्ये लक्षात घ्यायच्यात की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असतं कधी? जेव्हा एखाद्या समीकरणामध्ये 2 व्हेरिएबल्स असतात. ही पहिली अट आहे. आणि दुसरी अट काय म्हणे? ते जे व्हेरिएबल्स असतात त्यांच्यातला प्रत्येकाचा घातांक हा किती असला पाहिजे? 1 असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथं व्हेरिएबल किती दिसतोय? 1 दिसतोय. बरोबर आहे. एक्स हा एक व्हेरिएबल आहे, त्याचा इंडेक्स हा त्या ठिकाणी पाहिजे ते 1 आहे. वाय हा व्हेरिएबल, त्याचा इंडेक्स किती आहे? 1 आहे. म्हणजे इंडेक्स हा 1 आहे आणि व्हेरिएबल्स 2 आहेत, म्हणून याला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणायचं. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपण आता या ठिकाणी हे उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं असेल की याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल का म्हणायचं. दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात. 5m - 2n = 7 हे उदाहरण आहे. आता यामध्ये तुम्ही बघितलं असेल 2 व्हेरिएबल्स आहेत. m हे 1 आहे, n हे दुसरं आहे. 2 व्हेरिएबल्स आहेत, त्यांचा घातांक किती आहे? 1 आहे. आणि त्यामुळं याला पण आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स म्हणतो. आता आफ्टर गेटिंग दिस कन्सेप्ट नाउ वी विल स्टडी द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. जनरल फॉर्म काय आहे? जनरल फॉर्म असा आहे की ax + by + c = 0 is a linear equation in 2 variables if a, b, c belongs to capital R and a, b is not equal to 0. a आणि b हे काय नसले पाहिजेत? 0 नसले पाहिजेत. आणि abc या कोणत्याही वास्तव संख्या चालतील. म्हणजे यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर abc या संख्या आहेत आणि x आणि y हे काय आहेत? चल आहेत. त्यांचा घातांक हा किती आहे? 1 आहे. आणि अशा वेळी आपण याला म्हणतो, पहा या ठिकाणी हे एक्सप्लेन केलेले. ABC belongs to capital R means ABC are any real numbers where A and B both of them that should not be equal to 0.
ए बरोबर पण शून्य नसलं पाहिजे आणि बी बरोबर पण शून्य नसलं पाहिजे, तेव्हा आणि तेव्हा आपण याला काय म्हणतो, दिस इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता या ठिकाणी जर आपण असं गृहीत धरलं की एची किंमत जर शून्य झाली तर काय होईल. सो एची किंमत जर शून्य असेल तर 0 इंटू एक्स हा काय होईल 0, राहतं काय बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0, ज्यामध्ये एकच चल येतो. सो दिस विल नॉट बी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणून या ठिकाणी कंडिशन अप्लाय केली की ए बरोबर काय नसला पाहिजे, शून्य नसला पाहिजे. दुसरं, आता बी बरोबर जर शून्य घेतला, ए एक्स घेतला आणि बी बरोबर शून्य घेतला तर दिस टर्म विल बिकम 0. So we will have ax plus ax plus c is equal to 0. So this also contains only one variable. म्हणजे अशा पद्धतीनं एक्सप्लेनेशन जनरल फॉर्मचं देताना असं दिलेलं आहे की ax plus by plus c is equal to 0 हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे. पण ते कधी आहे, जेव्हा ए बी सी ह्या कोणत्याही वास्तव संख्या असतील म्हणजे संख्या असतील आणि ए आणि बीची किंमत काय नसावी, शून्य नसावी. तर हे त्या ठिकाणी पाहिजे असेल तर जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. हा आपण वापरत असताना कसा वापरतो, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सीच्या फॉर्ममध्ये आपण त्या ठिकाणी पाहिजे असेल तर समीकरण सोडत असताना याच्या स्वरूपामध्ये आपण वापरतो. ठीक आहे, कॉन्स्टंट टर्म मे बी पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर, वॉट एव्हर बी दॅट वन. ठीक आहे, तो काही असू शकतो. या ठिकाणी आपण त्याचं जनरल फॉर्म सांगितलेला आहे. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय आहे, त्याचा जनरल फॉर्म काय आहे हे अभ्यासल्यानंतर आता आपण पाहूयात सोल्युशन ऑफ इक्वेशन. काय पाहूयात आपण, सोल्युशन ऑफ इक्वेशन. लेट अस सी सोल्युशन ऑफ इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन. सोल्युशन कोणाला म्हणायचं, यामध्ये की दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, इट इज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. कोणाची किंमत असते, दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन, which satisfy the equation is called solution of equation. त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन ऑफ इक्वेशन असं म्हणतो. म्हणजे तुम्ही जो चल वापरलेला आहे त्याची अशी किंमत असावी की त्यानं त्या समीकरणाचं उत्तर आणावं. हे सोल्युशन समजून घेण्याकरिता आपण एक त्याचं उदाहरण पाहूयात. एक्झाम्पल, x प्लस वाय इज इक्वल टू 5 हे आपल्याकडे x दोन चलातील रेषीय समीकरण आहे. नाव इन दिस एक्झाम्पल वी हॅव टू व्हेरिएबल्स. किती व्हेरिएबल्स आहेत आपल्याकडं, 2. प्रत्येकाचा घातांक पाहिला असेल तर 1 आहे. यांचा सहगुणक a ची व्हॅल्यू 1 येते, b ची व्हॅल्यू 1 येते, c ची व्हॅल्यू किती आहे 5. आणि या ठिकाणी ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू 5 घेत असताना यामध्ये हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे. पण हे दोन व्हेरिएबल्स आहेत विच आर यूज्ड इन्स्टेड ऑफ नंबर, मीन्स देअर इज अ सम ऑफ 2 नंबर्स विच इज 5. तिथं 2 संख्या आहेत अशा की त्यांची बेरीज किती येते, 5 येते. तुम्ही सांगू शकता कोणत्या 2 संख्यांची बेरीज 5 येते, हे सहजासहजी आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. काय येऊ शकतं बरं, सुरुवात करूया शून्यापासून. 0, 5 या दोघांची बेरीज येते 5. 1, 4 या दोघांची बेरीज येते 5. 2, 3 या दोघांची बेरीज येते 5. 4, 1 यांची बेरीज येते 5. 6 अधिक वजा 1 घेतलं तर याची पण येते 5. म्हणजे 6 ही पॉझिटिव्ह नंबर, वायची निगेटिव्ह नंबर घेतली आणि त्यांची जर ॲडिशन केली मीन्स प्लस मायनस बिकम्स प्लस 6 - 1 विल बी 5. मीन्स इफ यू टेक one value as a positive number and the second is a negative number, though we are getting the sum is 5. जी काही बेरीज मिळते ती 5 मिळते. सो देअर आर so many values
कितीतरी संख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील एखाद्या समीकरणाकरिता की ज्याचं उत्तर हे किती येतं 5 येतं. म्हणजे ह्या चलांच्या अशा किमती आपल्याला ठेवाव्या लागतात की त्यांचं उत्तर हे समीकरणाचं जे उत्तर आहे ते आलं पाहिजे आणि अशा वेळी त्याला आपण काय म्हणतोय सोल्युशन म्हणतोय. आणि म्हणून सांगितलं आहे की इट इज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. व्हॅल्यू मीन्स किंमत आहे कोणाची चलाची. चलाच्या ऐवजी अशी संख्या ठेवायची दॅट इज व्हॉट व्हॅल्यू. व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय इक्वेशन. सॅटिस्फाय इक्वेशन मीन्स वी आर गेटिंग द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन. ह्या समीकरणाची जी किंमत आहे ती आपल्याला मिळते. 0 5 5 1 4 5 2 3 5 4 1 5 6 ऋण 1 5 7 ऋण 2 5 8 ऋण 3 5. म्हणजे असं असंख्य नंबर्स आपण त्या ठिकाणी पैसे घेऊ शकतो की ज्याचं उत्तर हे किती येतं 5 येतं. आणि म्हणून सोल्युशनची कन्सेप्ट सांगताना द इज व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन दॅट इज कॉल्ड ॲज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. सो दिस वॉज द बेसिक theoretical concept about the linear equation to variable. Now remaining part we will learn in next video. Thank you.